नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असतं माझ्या एका नवीन व्हिडिओत. तर मी प्रियाल सावंत. तर आज आपण जाऊचा ठरला, आपल्यासा घोडग्याक जाऊचा ठरलेला. तर मग माझं काय काम नाही तिकडे. घोडग्या म्हणजे कुडाळ मार्गे तुम्ही गेलास ना, तिकडच्या कणकवली मार्गे, कणकवलीच्या पुढे कुडाळ लागतं दुसरं तालुको. थैना तुम्ही गेलास आणि थैना गेलास ना, तर तुमका लास्ट स्टॉप घोडग्या लागता. आणि आमच्या इकडनं जवळ आता आमच्या शेजारचं गाव डिगवळे आहे. त्यामुळे मागे मठात गेला ना, त्या मठाच्या तो गाव डिगवळे. थैना आपण सरळ जाऊचा. थैना आपल्या किनवणे बामंद्याच्या पुढे किनवणे लागता. थैना एक नदी आहे, मध्ये व्हाळा म्हणजे नदी आहे मोठी. तर पूल पार केल्यावर जांभोड लागता. जांभोड्याच्या सरळ गेला काय घोडग्या लास्ट स्टॉप हा. तर आज आपण तिकडे जाऊचा. तर तुमका पण दाखवते घोडग्या किती लांबा आणि आपल्या किती जाऊचा, आता खय काय जाऊचा. तर आपण आपल्या वाटलं दीपेश डोंगऱ्या तो बा हो इल्लोलो असा हो, बा इल्लोलो हा. ह्याच्या आत्तेकडे आपण जाऊचा आहो. ह्याची आत्ते आतकडे टिका भेटाक जाऊचा. चला तर मग आपण आता जाऊया तिकडेच. चला तर मग असेच राहा माझ्यासोबत कंटिन्यू, तुमका दाखवते घोडगे. A few moments later. तर मित्रांनो, आपण आता कुपवड्या दिलेले आहो. दिवाळ्याच्या पुढे गाव या कुपवडा. थोड्या आता जांभोडा लागात. कुपवड्यात आपल्या एक जाम ट्रॅफिक गावला, म्हणजे गाडींच्या फुल गर्दी होती. त्याच्यामुळे गाडी काढून थंय वेळ लागलो जास्त तर. आणि आपले एक सबस्क्रायबर होतो, त्यानं आपल्या मागच्या वेळी ते एक कमेंट केले की आपण कुपवड्याचं होळवा देवी मंदिर दाखवा. तर आपण आज दाखवू प्रयत्न करतो, कारण की मागवर माहीत नाही तर खय आता मंदिर. तर आपण पूर्ण प्रयत्न करूया, खय आता मंदिर बघूया, विचारूया. आपण येताना दाखवूया आता मंदिर. चला तर मग पुढे कंटिन्यू राहू शेतनासोबत. आपण पुढे पण बघूया काय काय नवीन नवीन. लूक बघा माझं कसं होतो. जांभोड्या गेलेलं असते, पाऊस इलो म्हणून आता रेनकोट घातलेले आहो. चला मग आता आपण असेच पुढे पुढे जाऊया. खय किती लांब मागून माहीत नाही घरा. चला तुमका पण दाखवते. चला. 1 hour later. मित्रांनो, आपण ना इलेले असो त्याच्या घराकडे, त्याच्या आत्याच्या घराकडे. तर मग त्यांना असं ना, तर मग आपण आता हे घोडके घेडगे हेळेवाडी थंय त्याच्या आत्याचा घर आहे, त्याच्यासाठी आपण इलेले असावं. चला तर मग तुमका घर दाखवते आणि गणपती दाखवते त्यांचं. चला राहा असेच कंटिन्यू असोत. मित्रांनो, आपण इलेले असावं. गाडी थंय लावलं, त्याचं घर थया काहीतरी. तर चला घरात जाऊया आणि बघूया काय तर. मागून माहीत नाही घर. चला तर मग काय वाटतं. मित्रांनो, गणपती बघा. A few moments later. आम्ही हिला वगैरे तिकडे येऊन झाला. परत आम्ही आता घरात जाऊ निघालो. पण ते घरात आता बसलेला आहो. तो अजून घरात जायच्या आत्याकडे. आत्ते काय तशी गावली नाही का, पण बाकीची आहेत घरातली. आपण आता घरात जाऊन निघूया. चला तर मग वाटेत भेटूया काहीतरी. मंदिरात जाऊया मधल्या आपण भगवतीच्या. बघूया गावता काय वेळ. आणि होळवा देवी बघूया गावाला, तर विचारूया कोणातरी होळवा देवी खाया कुपवड्याचा. चला तर मग 5 minutes later. आता निघता असाव. चला तर मग आता जांभोड्यात भेटायचं थोड्या वेळ. A few moments later. तर बघा पुन्हा ट्रॅफिक जाम झालेला. माझी पण हेच आमचा ट्रॅफिक गाडी अडकली होती रुपये बघा पुढे जाम मुंबई खाली त्यांच्यामुळे सगळे ट्रॅफिक आहे, नाही तर कधीच नसते या रोडला ट्रॅफिक. 1 hour later. मित्रांनो, आपण ना जांभोड्या गेलेलो. तुम्हाला मी थांबलेलं आहे जांभोड्यात थांबवतो आहे, पण जांभोड्या मला थांबूक चान्स ठेवलं नाही, कारण की मला कनेडी घ्यायचा होता. तर मी आता बघा कनेडी गेलो आहे. आणि तुमका मी दाखवलेच ना की ट्रॅफिक जाम झालेलं होता. आता पुराणा अर्धा तास तरी मी थंयच होतो आहे, कारण की ट्रॅफिक फुल जाम होता. त्यामुळे बारीक छोटं रस्तो त्याच्यामुळे आणि मोठी गाडी आहे, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक जाम होता. आता बघा मी कनेडी दिलेलं असतं आहे. कनेडी बघा आमचं बाजारी हेच भरता पूर्ण बघा. A few moments later. तर मित्रांनो, आपण आता कनेडीक जाऊन इलाव, घोडग्यात जाऊन इलाव. कनेडीत जाऊन बहिणी सोडून मग इला पुन्हा इले दारिस्त्या फाट्यावर. एका घेऊन आता दारिस्त्यात होतो याच्या बहिणीकडे. चला तर माझ्या त्याच्या बहिणीकडे जाऊया. चला थैलो गणपती बघूया आपण. चला. A few moments later. तर मित्रांनो, हे बघा आपण आत्ताच त्याच्या बहिणीच्या घराकडे गेलेले असावं. चला तर मग गणपती बघूया आपण आतमध्ये. चला तर मग दारिस्त्या जस्ट इलाव. 1 hour later. मित्रांनो, फायनली आता मी घरी गेलेलो असं आहे. ती वाजले माहिती तुमका 9:15 झालेले असत. तर मग मी 9:15ला आता घरी गेलो आहे. आणि नाट्य आहेत ना घोडक्याचो तर माका तरी 1 तास लागलो जाऊक. तर योग 1 तास लागलो.
आणि मग मी घेऊन मी पुन्हा त्याका जायचं फाट्यावर ठेवून मी पुन्हा कणडीत गेले. कणडीतनं मग बहिणी घराडे सोडले तर पुन्हा गेले जायचं फाट्यावर आणि त्याका घेऊन त्याच्या बहिणीकडे गेले दारिस्त्यात. हे ना आत्ता इलो आहे, जेवण घेऊन इलो आत्ता आम्ही. तर मग माका असं व्हिडिओ काय तुमका आवडलं नसतं मग असं वाटतं, कारण की कायच मी दाखवलं नाही, फक्त मी गेलो आहे. कारण की माकाच टाईम गावलो नाही, कारण की पाऊस होतो आणि मग घाई होती घराकडे, त्याच्यामुळे कायच जमलं नाही. आणि पुन्हा एकदा मी होळवादेवी मंदिर दाखवणार असते, पण माका माहीतच नाही, कळालंच नाही खय, कोणी मला सांगूकच नाही, कोणाकच माहीत नाही तर मंदिर खय. आता तुम्ही पुन्हा एकदा जाईन ना, पुन्हा प्रयत्न करू आम्ही नक्कीच होळवा मंदिर दाखवायचा. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडलं नसलं तरी लाईक करा, कारण की व्हिडिओ माकाच वाटतं असं बेकार झालो असतो, कारण की कायच मी मेन दाखवू शकले नाही. त्याच्यामुळे सॉरी मित्रांनो. पुन्हा पुढच्या व्हिडिओत आपण नक्की मी तुका पूर्ण प्रयत्न करीन जांभवड्या पुरा राखूचा, जांभवड्याचं भगवती मंदिर, होळवा मंदिर, होळवादेवी मंदिर, कुपवड्याचा सगळा दाखवूचा पूर्ण प्रयत्न करीन. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. टाटा बाय बाय.